करिअरमध्ये देखील कायम चालू राहिली. खूप मोठ्या प्रमाणावरती मुकुंदनी समाजासाठी काम केलेलं आहे, विशेषतः शहरासाठी काम केलेलं आहे. सत्कारात हा सहभाग असलाच पाहिजे म्हणून मी डुमणे वहिनींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आदरणीय राम सर आणि कवडे सर आणि वहिनी यांना विनंती करतो की ह्या दोन्ही दाम्पत्यांचा आपण सत्कार करावा. अन्ना अन्ना थोडं जवळ सर का मुकुंद सर सर अन्ना थोडं सर क्लोज समोर थोडा बुके खाली काय म्हणते कॉलेज आपलं. कारण हे आपलं कॉलेज म्हणजे एक आपल्या हृदयातलं वेगळं ठिकाण आहे. आपल्या सगळ्यांचं ममत्व आहे, आपल्या सगळ्यांच्या खूप आठवणी आहेत, आपल्या सगळ्यांना उभं करणार मोठं करण्यामध्ये खूप सिंहाची भूमिका बजावणारं हे आपलं कॉलेज आहे. आणि या कॉलेजच्या विषयी मला वाटत नाही की आपल्यापैकी किंवा इतर न आलेल्या कुठल्याही ॲल्युमिनियला 1% शंका नसेल तर सगळ्यांनाच खूप प्रेमाने हे आदर्श कॉलेज व्हावं अशी आपल्या सगळ्यांचीच नेहमीच इच्छा असते, ती परमनंट राहील. मुकुंद म्हणला तुम्ही प्रशासकीय मंडळ म्हणतो का आमचा कार्यकाल संपला. म्हणलं अरे कार्यकाल संपत असतो का. बरं कसा काय झाला. तो खूप छान झाला. मग मी सहज त्याला म्हटलं की अरे प्रसादनी खूप कष्ट घेतले. तो म्हणे हो यार. म्हणजे कधी फोन केला की त्याचा आवाज असा ओथंबलेला असायचा, पूर्ण इन्व्हॉल्ड असायचा, इमोशनल असायचा. नाही श्रीकांतजी तुम्ही काळजी करू नका सर, 100% होईल. मला समजायचं नाही की हा एवढा का इमोशनल इन्व्हॉल्ड झाला. एखादी गोष्ट कॉलेजमध्ये झाली नाही म्हणली की तो इतक्या गंभीरतेने सगळ्या गोष्टीकडे घ्यायचा की आता आम्ही राजकारणी माणसं तर आम्ही बिंदास बोलत असतो याचा विसर सुद्धा त्याला पडायचा. शेवटी सांगायला यायचं की अरे प्रसाद मी आपलं सहज बोलतो, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. पण आणि परिस्थिती तशीच होती की महाराष्ट्राला आणि देशाला जबरदस्त इंगित देणाऱ्या कॉलेजला आपलं ऑडिटोरियम दुरुस्त करता येत नाही, कुठला तरी क्रॅक गेला म्हणून. म्हणजे कधी कधी खंत वाटायची, असं वाटायचे आपलेच केस उपटून गेले. पण प्रसाद चिकाटीने जबरदस्त पद्धतीने काम करत होता. मग मी सहज म्हणाले प्रसादचा सत्कार केला पाहिजे. शेजारी राम बोगले होते ते म्हणजे हो केला पाहिजे. उमेशला विचारलं, उमेश म्हणलं हो केला पाहिजे. विवेकजी म्हणाले श्रीकांत तू म्हणलं तुम्ही तयारच असतो, झालंच पाहिजे. मग आता म्हणलं मुकुंदचा सत्कार करायचं, मुकुंदला कसं विचारायचं. आपण जरा प्रशांत देशपांडेने विचारतो, तुम्ही तर खूप जुने पार्टनर आहेत. म्हणलं पार्टनरच्या मनात तो अजून सद्भाव आहे म्हणून प्रशांत म्हणलं हो यार केला पाहिजे. मला धक्का बसला. 4 ब्राह्मण व्यक्ती एका वेळेस एका दिवशी विचार करतात, हा चमत्कार असतो असं सगळे लोक म्हणतात. म्हणलं आता हे दैवाचंच कौल आहे. विवेक असतं तर लगेच एक शोभाजीत म्हणलं आपलं 2 विप्र 2 काहीतरी धरलं एका वेळेस कधीच एका डायरेक्शन विचार करू शकत नाही. म्हणलं हा बहुतेक शुभ संकेत आहे की प्रसादचा सत्कार व्हायला पाहिजे. मग मी प्रसादला म्हणलं तुझा सत्कार करा. सरकारने माझी दखल घेतली माझ्या कार्याची. मी औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनचा अध्यक्ष होतो आणि ते अध्यक्ष असताना इथे आपल्या शहरामध्ये आपण एक इंजिनिअरिंग एक्सपो आयोजित केला होता 4 दिवसाचा. आणि ते एवढं छान झाला होता तो कार्यक्रम. त्या कार्यक्रमाची कदाचित नोंद घेतली आणि मला त्या निमित्ताने कोणीतरी माझं नाव रिकमेंड केलं. आणि मला माहीत पण नव्हतं की माझी जेव्हा निवड झाली, मी एका बालगृहामध्ये होतो आणि मला तिथं फोन आला की तुमचं अभिनंदन म्हणून. माझं कशा होतं अभिनंदन. म्हणजे नाही तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये तुमची निवड झालेली आहे. धन्यवाद म्हणलं. नंतर परत मला डिटेल माहिती मिळाली आणि माझी निवड झाली. मित्रांनो 3 वर्ष काम करत असताना या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमची जी
कमिटी होती पूर्ण. आपले दिल्ली IITचे देशमुख सर असतील, प्रसाद सर असतील, मुकुंद सर असतील, आम्ही चौघांनी मिळून लिटरली आमचं खूप चांगलं कोहेसिव्हनेस होतं. मध्ये सरकार बदललं आणि विनोद तावडे मंत्री झाले खात्याचे. मी, श्रीकांत, विवेक, आमचे सगळ्यांचे चांगले संबंध विनोदजींशी होते. मी सिनियर असल्यामुळे मी त्यांच्यावर दबाव टाकून पहिल्यांदा या कॉलेजच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये माजी विद्यार्थ्यांना आणलं आणि मागच्याही बोर्डच्या वेळेला माजी विद्यार्थीच असावेत याच्याकरता आग्रह धरला. याचा परिणाम असा झाला की माजी विद्यार्थी या कॉलेजच्या बोर्डवर आले आणि आपण ऐकलं की त्याच्यामुळे काय घडलं. कॉलेजच्या बाबतीत खरं म्हणजे सरकारने एक पॉलिसी करायला पाहिजे. कुलकर्णी सर इथे ते सांगतील चंद्रकांत दादांना की त्याच कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोर्डच्या सीट दिल्या पाहिजेत. 1-2 लोक बाहेरचे असले पाहिजेत. कारण जसं संजय देशमुखांनी IIT दिल्लीत असल्यामुळे एक वेगळं व्हिजन दिलं तसं व्हिजन कॉलेजला मिळतं. पण ज्या आत्मीयतेने रवी वैद्यांनी काम केलं, ज्या आत्मीयतेने पोटगिरेंनी काम केलं, ज्या आत्मीयतेने विवेक भोसलेंनी काम केलं, ज्या आत्मीयतेने आता मुकुंद कुलकर्णी आणि या मंडळींनी काम केलं, ती आत्मीयता तेव्हाच असते जेव्हा तुम्ही त्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहात. त्यामुळे माजी विद्यार्थी म्हणून आपण सगळे हा प्रयत्न करू. आज मंत्री आमच्या ओळखीचे आहेत, उद्या कदाचित तुमच्या ओळखीचे असतील. प्रयत्न हाच असला पाहिजे की माजी विद्यार्थी इथे असले पाहिजेत. मंडळाचा सत्कार करायचा मी याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता की विशेषतः प्रसाद कुकळे यांनी अतिशय मेहनत करून स्वतःचा हजारो कोटीचा उद्योग बाजूला ठेवून त्यांच्याकडे 3,000 ते 4,000 कर्मचारी आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यांचा आणि उद्योगाचा ताण हा बाजूला ठेवून वेळ काढून एकही रुपये शासनाचा खर्च न करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी खूप कष्ट घेतले. त्याच्यामधून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ॲडजॉइंट फॅकल्टी म्हणून कित्येक फॅकल्टीना त्यांनी आणलं आणि ह्या कॉलेजची उंची खूप वाढवली. हे आपल्या मराठवाड्याचं अत्यंत ऐतिहासिक असं कॉलेज आहे. माझ्यासारखे शेकडो इंजिनियर इथून झालेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे झाले. आणि दुर्दैवाने गेल्या बऱ्याच वर्षापासून MPSCची परीक्षा असेल किंवा फॅकल्टी अपॉइंट करण्यामध्ये शासनाकडनं काही अडचणी आहेत. तेव्हा मराठवाड्याचं नाक असलेलं, मराठवाड्याचा अभिमान असलेलं हे महाविद्यालय टिकलं पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा उद्देश होता. आणि त्यासाठी ॲल्युमिना असोसिएशन इथली बळकट करणं, अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम करणं, देशविदेशातील मोठ्या मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करणं, विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी आणि मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्ट नोकऱ्या कशा मिळतील ह्यासाठी ॲल्युमिना असोसिएशननी प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर 2,000 ते 3,000 ॲल्युमिना सदस्य असलेल्या शहरात फक्त 2,000 ते 3,000 सदस्य असलेल्या ॲल्युमिना कॉलेजमध्ये ॲल्युमिना असोसिएशनच्या सदस्यांनी ॲक्टिव्ह होऊन कॉलेजसाठी अधिकाधिक डोनेशन करावं त्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आज किती लोकांचा सत्कार झाला आहे? आज आम्ही 5 मंडळातल्या 5 जणांचा सत्कार केला. त्यामध्ये माननीय प्रसाद कोकी, मुकुंद कुलकर्णी, श्री डुमनेजी आणि प्राचार्य डंबारेजी ह्या चौघांचा सत्कार झाला. आणि 5वे संजीव देशमुख हे अचानक दिल्लीला फार महत्त्वाची मीटिंग असल्यामुळं आणि ती न्यू टाउनशिपची मीटिंग आहे आणि त्या टाउनशिपचा सगळ्यात पहिला मोठा अजेंडा आपल्या संभाजीनगरला मिळण्याची शक्यता आहे. कारण पुणे, मुंबई ह्या क्राऊडेड सिटी झाल्या तर नवीन टाउनशिपमध्ये संभाजीनगर हे अग्रक्रमाने आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केली की मी तिथं थांबला तर आपल्या शहरासाठी उपयुक्त आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे सर, तुमचा सत्कार आम्ही तुमच्या घरी पोहोचू. ते आपल्या हिंगोलीचेच आहेत, IITians आहेत, खूप सर मोठे व्यक्तिमत्व. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण कोण उपस्थित होते? राम भोगले प्रमुख पाहुणे होते. आमच्या ॲल्युमिना असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ह्या कॉलेजचे सिनियर आहेत. हा जरा कौटुंबिक टाईप आम्हाला हा सत्कार करायचा होता, ह्याला पॉलिटिकल स्वरूप द्यायचं नव्हतं. म्हणून आम्ही खास राम भोगले आणि कवडे सर जे या कॉलेजचे ॲल्युमिना पण आहेत आणि लेक्चरर पण आहेत आणि MITचे सर्व आहेत त्यांना आम्ही ठरवून बोलवलं. सर, असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि उद्देश काय आहे नेमका? ही ॲल्युमिना असोसिएशन म्हणजे माजी विद्यार्थी संघटना आहे. ज्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना प्रबळ असते, ॲक्टिव्ह असते, त्याच महाविद्यालयाचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो. विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी कुठल्या स्तरावर गेलेत, किती मोठे झालेत हे बघून नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते. म्हणून ह्या महाविद्यालयाचे राम भोगले असतील, श्री आबासाहेब देशपांडे होते. आम्ही सगळे हे जे उद्योगापती झालो ते आबासाहेब देशपांडेंना बघून झालो. तसेच ह्या उद्योगपतींना बघून अजून नवीन उद्योजक तयार होतील. असे वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मंडळी ही महाविद्यालयातून तयार व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. आणि सगळ्या गोष्टी शासन करू शकत नाही, समाजाने काही केलं पाहिजे. त्या समाजाचा भाग म्हणून माजी विद्यार्थी संघटना
कार्यरत असतो. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही माजी विद्यार्थ्यांना? नाही, मी आवाहन हे केलं की माजी विद्यार्थ्यांचा, विशेषतः संभाजीनगर शहरातल्या माजी विद्यार्थ्यांचं महिन्याला एकतरी मोठं गेट टुगेदर झालं पाहिजे आणि संपूर्ण भारतातल्या व विदेशातल्या माजी विद्यार्थ्यांचं वर्षातून एक गेट टुगेदर झालं पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील, जसं मागं हर्षवर्धन चितळे, माधवराव चितळेंचे चिरंजीव जे फिलिप्स वर्ल्डचे CEO होते, त्यांना मी इथं आणलं आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सुदैवाने ते आज भारतात आलेत, हिरो कंपनीचे ते CEO आहेत. अशा मोठ्या मोठ्या लोकांना आम्ही बऱ्याच जणांना इथं आणू इच्छितो. आपलं नाव सांगा सर. मी श्रीकांत जोशी, माजी आमदार, पदवीधर मतदारसंघाचा आणि महाराष्ट्रातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. 1984चा मी व्हाईस प्रेसिडेंट होतो, सुपर स्टुडंट काउन्सिलचा नेता होतो आणि खूप आंदोलनं या कॉलेजमध्ये केले. त्याचप्रमाणे ह्या कॉलेजच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील होतो आणि सदैव राहील.